नमस्कार मित्रांनो, AJ करियर अकॅडमीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा, सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। मित्रांनो, आता आपलं प्रकरण आहे काम काळ वेग, बरोबर आहे। ह्याच्यावर दोन प्रकरण आपले दोन व्हिडिओ झालेले आहेत। आता आपण काठिण्य पातळी थोडीशी जरा या व्हिडिओमध्ये आपण वाढवलेली आहे। गणित आपण मोजकच घेणार आहोत, पण पोलीस भरतीला हे अशा प्रकारचे गणित पडतात आणि त्याच्यामुळे पोरांना खूप प्रॉब्लेम येतो। गणित दिसायला खूप कठीण आहे, पण सोडवण्यासाठी खूप साधी आणि सोपी पद्धत आहे। तर ते तुम्ही आता नीट पूर्ण आणि लक्ष देऊन नीट बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, पहिलंच गणित आहे, जर 3 माणसे किंवा 5 स्त्रिया यांना एक काम करण्यास 50 दिवस लागतात, तर तेच काम 7 माणसे व 5 स्त्रिया एकत्रितपणे किती दिवसात पूर्ण करतील। प्रश्न पुन्हा एकदा बघा। प्रश्न थोडासा अवघड आहे, पण सोडवण्यासाठी खूप सोपा आहे। तर प्रश्न मी पुन्हा एकदा वाचतो बघा। जर 3 माणसे किंवा 5 स्त्रिया यांना एक काम करण्यास 50 दिवस लागतात, तर तेच काम 7 माणसे व 5 स्त्रिया एकत्रितपणे किती दिवसात पूर्ण करतील। पर्याय बघा, पहिला पर्याय 10, दुसरा 20, तिसरा 12, चौथा 15। मित्रांनो, माग बघा आपण एक तुम्हाला पद्धत सांगितली होती। पहिल्यांदा गणित पूर्णतः तुम्ही मांडून घ्या शॉर्टकट पद्धतीने, त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की गणितात काय करायचं आणि काय नाही। तर बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की शॉर्टकट पद्धत काय वापरायची। तर बघा, मॅन पॉवर साठी मी M घेणार, तास लागतात म्हणून T, दिवस किती लागतात म्हणून D, आणि वर्क म्हणजे काम किती करणार म्हणून W, बरोबर। तर बघा, आता ह्यांनी काय सांगितलंय, 3 माणसे किंवा 5 स्त्रिया म्हणजे किती, इथं आपण ऑब्लिक करूया, 3 माणसं किंवा 5 स्त्रिया ही M च्या खाली येईल, बरोबर। यांना एक काम करण्यास म्हणजे काम कुठं येणार, वर्कच्या खाली, बरोबर। एक काम करण्यास किती दिवस लागतात, 50 दिवस लागतात, बरोबर। इथं तास काय दिलेलं नाही, त्याच्यामुळे काय त्याचा डॅश आला, बरोबर। तर तेच काम बघा, आता काम काय बदललंय का नाही सांगितलं, काय सांगितलं, तेच काम, म्हणून कामाच्या खाली काम। पुढचा मेथड परत गणित लिहून घ्या। बघा काय सांगितलंय, तेच काम 7 माणसे व 5 स्त्रिया, आता किती सांगितलं बघा इथं, 7 माणसे अधिक 5 स्त्रिया, बरोबर। हे M च्या खाली येणार। पुढे काय सांगितलं, 5 स्त्रिया एकत्रितपणे किती दिवसात पूर्ण करतील, म्हणजे आपल्याला दिवस काढायचे, बरोबर। बघा, गणित थोडंसं तुम्हाला अवघड वाटेल। इथं काय सांगितलंय, 3 माणसे किंवा 5 स्त्रिया, बरोबर। इथं किंवा वापरले म्हणजे एकतर तुम्ही 3 माणसं तरी घेऊ शकता किंवा 5 स्त्रिया तरी घेऊ शकता, बरोबर। दोघांपैकी कुठलाही एक घ्यायचा आणि त्यांना करायला किती दिवस लागतात ते काम, तर 50 दिवस लागतात। पण इथं थोडंसं गणित बदललंय। इथं काय सांगितलं त्यांनी, 7 माणसे पण दिल्यात आणि 5 स्त्रिया पण दिल्यात, ही दोन्ही मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील। तुम्हाला बघा, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, जर काम वेगळं असेल तर खालचं काम वर जाईल आणि वरचं काम खाली येईल, पण इथं काम वेगळं आहे का हो, बघा दोन्ही काम सेम आहे, म्हणजे तेच काम आहे, म्हणून खालचं काम खालीच आणि वरचं काम वरतीच राहणार। ही आपली पहिली पद्धत, ही क्लिअर झाली। कामात काही बदल नाही म्हणून खालचं काम खालीच आणि वरचं काम वरतीच राहणार। बघा, आता याच्यात थोडासा एक बदल करायचा। काय करायचं बघा, इथं बघा काय सांगितलंय, 3 माणसे, मी शॉर्टकट मध्ये लिहून घेतो बघा, 3 माणसे किंवा किती, 5 स्त्रिया, बरोबर असं सांगितले। आणि इथं काय सांगितलंय बघा, 7 माणसे व 5 स्त्रिया, इथे किती सांगितलंय, 7 माणसे व म्हणजे अधिक, म्हणजे एकत्र काम करणार आहेत ना ते, आणि किती सांगितलं, 5 स्त्रिया, बरोबर। आता बघा मित्रांनो, याच्यात एक साधी आणि सोपी ट्रिक बघा एक तयार करायची तुम्हाला, म्हणजे तुम्हाला गणित सोडवताना काही प्रॉब्लेम येणार नाही। इथं काय सांगितले, 3 माणसे किंवा 5 स्त्रिया म्हणजे एकतर तुम्ही 3 माणसं तरी घेऊ शकता किंवा 5 स्त्रिया तरी घेऊ शकता, बरोबर। आणि इथं काय सांगितलंय, 7 माणसं आणि 5 स्त्रिया सांगितले। आता काय करायचं, एकतर तुम्ही माणसांचं रूपांतर स्त्रियांमध्ये तरी करा किंवा स्त्रियांचं रूपांतर माणसांमध्ये तरी करा। आता आपल्याला काय होईल की
की स्त्रियांचं रूपांतर माणसांमध्ये करण्यासाठी सोयीस्कर जाईल. बघा आता इथं काय सांगितलंय, 3 माणसं म्हणजे किती स्त्री आहेत? 5 स्त्री आहेत, बरोबर, 5 स्त्रिया. मग आता बघा खाली बघा, आता ही पहिला झाला ना, हा पॉईंट दुसरा आहे आपला, बरोबर. आणि इथं बघा 5 स्त्रिया सांगितल्यात. 5 स्त्रियाची पॉवर म्हणजे किती राहणार आहे? 3 माणसांनी एवढी राहणार आहे का नाही, बरोबर आहे का नाही. बघा वरती काय सांगितलंय, 3 माणसं किंवा 5 स्त्रिया, म्हणजे ह्यांच्या दोघांची पॉवर सेम टू सेम आहे. 3 माणसं एकत्र जर काम यांनी केलं आणि 5 स्त्रिया जर एकत्र काम जर केलं तर दोघांचं काम सेम टू सेम होणार आहे. मग आता इथं आपण काय करणार, 5 स्त्रिया जर घ्यायचे, ह्यांचा जर बदल जर करायचा म्हणजे ह्यांच्या जागेवर जर आपल्या माणसं जर घ्यायची म्हणले तर आपण किती माणसं घेणार? तर 3 माणसं घेणार, बरोबर. का तर 5 स्त्रिया जेवढं काम करतात तेवढं 3 माणसं काम करतात, बरोबर का. झाला का बदल? बघा म्हणजे इथे आपण 7 माणसं जसे तर तसे घेतले आणि इथले ह्यांचं स्त्रियांचं रूपांतर आपण माणसांमध्ये केलं, म्हणजे 5 स्त्रियांच्या ऐवजी आपण 3 माणसं घेतली, बरोबर आहे का. 3 माणसं घेतली म्हणजे टोटल आता माणसं झाली किती? पहिले 7 आणि आताचे 3, टोटल माणसं बघा झाले किती? 10 माणसं. ही झाली आपली आत्ताची मॅन पॉवर, बरोबर. आता बघा इथल्या पद्धतीनुसार आता काय बघा, 3 माणसांना किती? तर 50 दिवस लागतात, बरोबर, एक काम करायला. तर आता तेच काम 10 माणसांना किती दिवस लागणार, बरोबर का. बघा आता हे आपलं प्रकरण तयार झालेलं आहे. बघा साधं सोपं आणि सुटसुटीत असं प्रकरण तयार झालंय. मित्रांनो गणित थोडंसं अवघड आहे, पण तुम्ही जर त्याचं रूपांतर असं सोयीस्कर पद्धतीने जर केलं तर तुम्हाला लगेच सुटलं जाईल. बघा मी काय केलंय, ह्या स्त्रियांची जी पॉवर आहे ती माणसांमध्ये रूपांतर केली. तुम्हाला कळलं का? बघा 5 स्त्रिया म्हणजे 3 माणसं आहेत, बरोबर. मग इथं पण बघा 5 स्त्रिया म्हणजे आपण किती माणसं घेणार? 3 माणसं. बघा मग आता काय झालं की पहिले 7 माणसं होती ना, आत्ताचे 3 माणसं, टोटल आपले 10 माणसं झाले. प्रकरण बघा आपलं तयार झालं. 3 माणसांना जर 50 दिवस लागतात तर 10 माणसांना किती दिवस लागतात? प्रकरण घ्या सोडवायला. बघा 3 गुणिले 50 छेद 10 सोडवा. 10 एके 10, 10 एक 5 50, छेदात 1 राहिला, मग अंशात किती राहिले? 5 गुणिले 3 म्हणजे किती? 5 त्रिक 15. बघा म्हणजेच 7 माणसं व 5 स्त्रियांना 15 दिवस लागणार. हे आपलं उत्तर निघालंय. बघा बघा पर्यायामध्ये 15 कुठं आहे का? बघा 4थ्या नंबरचा पर्याय हा आपला अगदी बरोबर आलेला आहे. मित्रांनो ज्या वेळेस तुम्ही एकतर माणसांचं रूपांतर स्त्रियांमध्ये तरी करा किंवा स्त्रियांचं रूपांतर माणसांमध्ये करा, तुम्हाला लगेच 10 ते 15 सेकंदांमध्ये लगेच उत्तर क्लिक होईल. आणि तुम्हाला कितीही अवघड जरी गणित वाटत असेल तर लगेच ते तुम्ही साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. अशाच प्रकारे मी आता पुढचं एक गणित घेईल की जेणेकरून तुम्हाला ते कसं सोडवलं जाईल ते लगेच कळेल. बघा मित्रांनो दुसऱ्या नंबरचे गणित बघा. बघा गणित मी वाचून दाखवतो. बघा जर 12 माणसे 16 मुले एकत्रितपणे 5 दिवस एक काम एकत्रितपणे 5 दिवसात पूर्ण करतात. 1 मिनिट जरा इथं थोडासा प्रॉब्लेम झालाय. एक काम पाहिजे होतं इथं, तर इथं एक झालंय. हा बघा एक काम एकत्रितपणे 5 दिवसात पूर्ण करतात. तसेच 13 माणसे व 24 मुले तेच काम 4 दिवसात पूर्ण करतात. तर 20 माणसे व 10 मुले ते काम किती दिवसात पूर्ण करतील? मित्रांनो गणित अवघड आहे पण सोडवण्यासाठी सोपं आहे. थोडीशी जरा ह्याच्यात जरा मेथड थोडी वेगळी वापरली. ह्याच्यात 3 ट्रूप त्यांनी तयार केलेत आणि त्या 3 ट्रूप पैकी 2 ट्रूपचे त्यांनी माहिती पूर्ण दिली आणि शेवटच्या ट्रूपची माहिती त्यांनी काढून ते किती दिवसात पूर्ण करतील हे तुम्हाला काढायचंय. आता तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणेच काय करायचं, एक तर बघा इथं माणसं आणि मुलं दिलेत. एक तर माणसांचं रूपांतर मुलांमध्ये तर करायचं किंवा मुलांचं रूपांतर माणसांमध्ये करायचंय. अशा प्रकारे जर तुम्ही जर सोडवलं तरच तुम्हाला लवकरात लवकर उत्तर निघू शकेल. पर्याय बघा, पहिला पर्याय 5, दुसरा 4, तिसरा 8 आणि 4 6. बघा मित्रांनो उत्तराला आपण सुरुवात करूया. थोडंसं काळजीपूर्वक आणि नीट ऐका. बघा मी कशा कशा पद्धतीने सोडवतो तीच पद्धत तुम्ही जर वापरली तर तुम्हाला लवकरात लवकर आणि सोप्या पद्धतीने गणित सुटेल. आता पहिला आपण मेथड मांडून घेऊया. बघा काय सांगितलंय, 12 माणसे 16 मुले
आता बघा मी इथे शॉर्टकट पद्धत वापरतोय, तुम्ही पण शॉर्टकट पद्धतीने लिहून घ्या. बघा 12 माणसे आणि किती सांगितलंय 16 मुले, म्हणून मी अधिक करतो का तर दोघं जण एकत्र काम करतायत ना, म्हणून 16 मुले. आता मी ही वाटलं तर इंग्लिशमध्ये लिहून घेतो बघा, म्हणजे तुमच्या ह्याच्यासाठी सोयीस्करसाठी होईल. बघा इथं 12 माणसेचं म्हणजे मॅन मी लिहून घेतो म्हणजे यम, आणि 16 मुले म्हणजेच बॉईज लिहून घेतो तुमच्या माहितीसाठी. बघा बॉईज म्हणजेच मुलं. ठीक आहे, म्हणजे ही यम यम लिहिलं ना प्रॉब्लेम होऊ नये म्हणून इंग्लिशमध्ये मी लिहून घेतले. ठीक आहे, बघा ह्यांना एकत्रित काम करण्यात किती दिवस लागतात हो, इथे 5 दिवस लागतात. डेज म्हणजे दिवस. ठीक आहे, बघा हा आपला झाला पहिला सेक्शन. दुसरा सेक्शन मध्ये काय विचारलंय बघा, 13 माणसे म्हणून मी इथं 13 लिहून घेतले. एम म्हणजे माणसे. मुलं किती विचारले आहेत बघा, 24 मुलं म्हणून 24 बॉईज. बरोबर, आणि ह्यांना किती दिवस लागतात तर 4 दिवस म्हणून 4 डेज. बरोबर, हा झाला आपला दुसरा सेक्शन. आता तिसरा सेक्शन घ्या. हा झाला पहिला, दुसरा, तिसरा सेक्शन. बघा काय सांगितले, 20 माणसे म्हणजेच 20 एम म्हणजे माणसे. बरोबर, आणि किती सांगितले 10 मुले 10 बॉईज. बरोबर, बॉईज म्हणजे मुलं. बरोबर, आणि ह्यांना किती दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न विचारला. बरोबर, म्हणजे ह्यांना किती दिवस लागणार आहेत. हे तर तुम्ही आला का बघा, व्यवस्थित व्हिडिओ बघा. उत्तराची व्यवस्थित तुम्ही जर उत्तराच्या शेवटपर्यंत जर जाल तर तुम्हाला व्यवस्थित उत्तर निघेल. व्हिडिओ काय अर्धवट आणि स्किप करून काय तुम्ही बघू नका मित्रांनो. तुम्हाला शॉर्टकट साधी आणि सोपी पद्धत यात सांगितली जाईल. ठीक आहे, बघा आता आपल्याला काय करायचंय, माणसांचं रूपांतर पोरांमध्ये किंवा पोरांचं रूपांतर माणसांमध्ये करायचंय. बरोबर, पण अगोदर काय करणार, ह्यांची सगळ्यांची पॉवर तुम्ही काढून घ्या. ठीक आहे, तर आता काय करू शकता, ह्यांना 5 दिवस लागतात, ह्यांना 4 दिवस लागतात. बरोबर आहे, मग ह्यांची एकत्रित पॉवर तुम्ही करून घ्या. आता एकत्रित पॉवर करण्यासाठी तुम्ही काय करणार, ह्या दिवसांनी ह्या माणसांना आणि मुलांना काय करणार, गुणाकार करणार. म्हणजे 2 पार्ट्या पडणार, एक इकडं पार्टी आणि एक दुसरी पार्टी. ठीक आहे, तर आता बघून घ्या. आता काय करणार मी, ह्या 5नी ह्या 12ला मी गुणणार, म्हणजे किती झाले 12 पंचे 60. बरोबर, 60 ही माणसं झाली, आणि ह्याच 5नी ह्याला पण मी गुणणार, तर किती झाले 16 पंचे 80. 80 काय झाली आता मुलं झाली. बरोबर, हा झाला ही पुढचा एक सेक्शन. आता ह्या सेक्शन, आता हा आपला दुसरा सेक्शन. आता काय करणार, ह्या 4नी ह्या 13ला गुणायचं, बाकी झालं 13 चोक 52 म्हणून 52 माणसं मी लिहून घेतली. अधिक बघा 24 चोक 96, 96 बॉईज म्हणजेच 96 मुलं आली. बरोबर, हा सेक्शन आपला कंप्लीट झाला. आता तुम्ही पुढं आता दुसरी आणि साधी सोपी पद्धत अजून काय करू शकता बघा. आता काय करणार, आपल्याला माणसं एकीकडे आणायच्यात आणि पोरं एकीकडे ठेवायच्यात. बरोबर, आता बघा इथं माणसं आहेत, इथं पोरं आहेत, इथं माणसं आहेत, इथं पोरं आहेत. बरोबर का, म्हणजे मुलं आहेत, बॉईज आहेत. बरोबर, आता हिकडची माणसं इकडं आणायची आणि हिकडची पोरं तिकडे न्यायची. मग आता बघा दोन्हीकडे काय काय आहे, प्लस प्लस आहे म्हणजे अधिक अधिक आहे. आता ज्या वेळेस हिकडचं, आता ह्याच्या समोर कुठलं चिन्ह नाही म्हणजे अधिकचं चिन्ह असतं. बरोबर, ज्या वेळेस बरोबर चिन्हाच्या अलीकडे ती संख्या येते तर ती अधिकच्या ऐवजी काय होते, वजा होऊन येते. बरोबर, मग आता इकडची 52 माणसं इकडे 60च्या इकडे आल्यावर इथं काय होणार आहे, ह्याचं अधिकचं चिन्ह इकडं वजा होणार आहे. मग अधिक वजा काय होईल तर वजा होईल. बघा म्हणजे थोडक्यात काय झालं, 60 मधून जर 52 जर गेले, आता मी तुम्हाला साध्या आणि सोप्या भाषेत सांगतो. बघा काय करणार, 60 मधून जर 52 म्हणजे ही यम आपण एका बाजूला ठेवले, आणि इकडं आता मुलं किती आहेत 96, जशीच्या तसे. ह्याचा अधिकचं चिन्ह आहे, त्याचं काय लिहायची काही गरज नाही. आता इकडचं हे अधिक काय होईल, इकडं वजा होईल. बरोबर, वजा झाले म्हणजे किती झाले 80 बॉईज. बरोबर, बघा आता समीकरण बघा तयार झालं. आता बघा 60 मधून 52 गेले म्हणजे किती राहिले हो, 8 राहिले, म्हणजे 8 माणसं राहिली. बरोबर, आणि आता मुलांची वजाबाकी करा. बघा 96 मधून 80 मुलं गेले म्हणजे किती मुलं राहिले, 16 बॉईज. बरोबर, बघा समीकरण आता कुठं आलंय बघा आपलं, आता 8 माणसं बरोबर 16 मुलं झाल्यात. म्हणजे कळलं का मित्रांनो तुम्हाला, 8 माणसांमागं 16 मुलं तयार झाली. बरोबर का, एवढी पॉवर तयार झाली. म्हणजे एका माणसामागं, थोडक्यात एका माणसाच्या मागं 2 मुलं तयार झाली. बरोबर का, बघा 8 दोन्ही 16 म्हणजे 8 माणसांच्या मागं 16 मुलं, तसेच म्हणजे एका माणसाच्या मागं 2 मुलं तयार झाली. बरोबर का, इथवर तर तुम्हाला मेथड कळला का. बघा
साधा आणि सोपा मेथड आहे, एकदम सुटसुटीत आहे, कुठंही काय तुम्हाला अडणार नाही, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बघा सांगितले. काय करणार, अगोदर माणसांची एकत्रित पॉवर आपण केली म्हणून ह्या दिवसांनी ह्यांना गुणलं, सगळ्यांची पॉवर आली. मग काय केले, माणसं आपण एका बाजूला केली आणि मुलं म्हणजे बॉयज एका बाजूला केली. मग आता बरोबरच्या इकडे तिकडे ही संख्या झाली म्हणजे काय, इकडचं अधिक इकडे वजा होते आणि इकडचं वजा इकडं अधिक होऊन जाईल. बरोबर, मग तसंच केलं बघा. आता इकडची जी अधिक होती ती इकडे वजा होऊन आली आणि इकडची अधिक होती ती इकडे वजा होऊन गेली. बरोबर आहे का. बघा आता ते वजा केली तर आपली काय निघाली, 8 माणसं बरोबर 16 बॉयज म्हणजे 16 मुलं निघाली. म्हणजेच 8 माणसांच्या मागं 16 मुलं आहेत, म्हणजे एका माणसाच्या मागं 2 मुलं तयार झाली. आता बघा हे तर आपल्याला प्रकरण समीकरण इथवर सापडलेलं आहे आपल्याला. बरोबर, आता बघा आपल्याला गणिताकडे आता यायचंय. आता शिक आपल्याला मेन मुद्दा इथं सापडलाय. आता आपण काय करू शकतो बघा, 16 माणसं आणि 16 मुलं, 12 माणसं आणि 16 मुलं यांना किती दिवस लागत आहेत, 5 दिवस. आता आपण इथं प्रकरण बघा लिहून घेऊ. बघा 12 माणसं आणि 16 मुलं यांना किती दिवस लागतात, 5 दिवस लागत आहेत. बरोबर आहे का. यांना किती दिवस लागत आहेत, तर 5 दिवस लागत आहेत. बघा तर मुलांनो, विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय करणार की ह्यांचं रूपांतर एक तर माणसांमध्ये तर करायचं किंवा मुलांमध्ये तर करायचं. ठीक आहे, तर आपण आता आपल्याला सोप्या पद्धतीसाठी आपण काय करू, सगळ्यांचं मुलांमध्ये रूपांतर करू. म्हणजेच 12 माणसांचं आणि हे मुलांचं रूपांतर सगळं मिळून मुलं तयार करू, म्हणजे बॉईज तयार करू. आता बघा आपल्याला इथं सापडले काय की एका माणसामागं 2 मुले आहेत. बरोबर, मग आता बघा इथं किती आहेत, 12 माणसं आहेत. 12 माणसाचं मग मुलांमध्ये जर रूपांतर करायचं म्हणलं तर किती पोरं तयार होतील, किती मुलं तयार होतील, तर 12 दुनी 24. का तर एका माणसामागं 2 मुलं, मग 12 माणसामागं 24. बरोबर का. म्हणून इथं किती तयार होतील, तर 24 बॉईज तयार होतील. बरोबर, म्हणजे गुणिले 2. बरोबर, आता बघा इथे किती झाले, 24 बॉईज प्लस आता हे ऑलरेडी 16 मुलं आहेतच, 16 बॉईज यांना किती दिवस लागतात, तर 5 दिवस लागतात. बघा आता 24 अधिक 16 यांची बेरीज करून घ्या. 24 आणि 16, 10 हातच्याला 1, 40. बरोबर, बघा म्हणजे 40 मुलांना किती दिवस लागतात, 5 दिवस लागतात. मी इथं लिहून घेतो बघा साध्या आणि सोप्या पद्धतीसाठी. 40 बॉईज यांना किती दिवस लागत आहेत, 5 दिवस लागत आहेत. बरोबर का. हे आपलं गणित आता बघा मी कशा पद्धतीने सोडवतो आणि काय करतोय हे आपण लिहून घेतलं, ह्याचं बरोबर रूपांतर करून घेतलं. आता प्रश्न काय विचारलाय बघा त्यांनी. आता प्रश्न बघा इथं काय सांगितलंय, 20 माणसं आणि 10 मुलांना किती दिवस लागतात. आता ह्याचं रूपांतर आपण कशाचं, एकतर पोरांमध्ये तरी करा किंवा माणसांमध्ये तरी करा. आता आपण ह्यांचं रूपांतर बॉईज मध्ये केलंय, ह्यांचं पण रूपांतर आपण काय करणार, आता बॉईज मध्ये करून घेणार. मग आता इथे पहिल्यांदा लिहून घ्या, इथे किती आहे, 20 माणसं अधिक 10 बॉईज. बरोबर का. बघा 20 माणसं अधिक 10 बॉईज. आता ह्यांचं बॉईज मध्येच म्हणजेच मुलांमध्ये रूपांतर करून घ्या. आता किती होणार बघा, ह्याच्या नियमाप्रमाणे किती, एका माणसामागं 2 मुलं, मग 20 माणसामागं किती मुलं तयार होऊ शकतात, 20 दुनी 40. मग इथे 40 बॉईज तयार झाले. बरोबर आहे का. तर एका माणसामागं 2 मुलं, तर 20 माणसामागं 40 मुलं तयार झाली, अधिक 10 बॉईज. टोटल इथं बॉईज झाले किती, हे 40 आणि 10, टोटल बॉईज झाले किती, 50. इथले किती झाले होते, 40 बॉईज झाले होते ना. इथं 40, तर इथे किती झाले, 50. बघा प्रकरण आता आपलं तयार झालं. बघा काय झालंय, बघा प्रकरण तयार. बघा आता इथलं जे आहे ते आपण इथं लिहून घेतलंय. बरोबर आहे का. काय की 40 बॉईजला म्हणजे 40 मुलांना 5 दिवस लागतात. तर ह्या आता ह्यांचं रूपांतर आपण 50 बॉईज मध्ये म्हणजे 50 मुलांमध्ये रूपांतर केलंय. बरोबर, तर ह्या 50 मुलांना किती दिवस लागणार हे प्रश्न काढायचा. बरोबर आहे का. तर 50 मुलांना किती दिवस लागणार. आता गणित आपण इकडे सोडवण्यासाठी घेऊया. बघा जागा येते म्हणून. आता बघा 40 मुलांना 5 दिवस, तर 50 मुलांना किती दिवस. बरोबर, प्रश्न आता असा तयार झालाय. बरोबर का. आता बघा समीकरण बघा कसं तयार झालंय, 40 मुलांना 5 दिवस, तर 50 मुलांना किती दिवस. साहजिकच आहे, 50 मुलं म्हणजे मुलं जास्त आहेत आणि 40 मुलांना 5 दिवस, तर 50 मुलांना म्हणजे 5 पेक्षा कमी उत्तर असणार आहे. बरोबर आहे का. आपल्याला डायरेक्ट स्पष्टच दिसतंय, तर मुलांची पॉवर जास्त आहे, त्यांचं ही आहे. तर आता बघा, आता तुम्ही उत्तराला इथं सोडवू शकता. बरोबर आहे का. बघा आता 40 गुणिले किती, 5/50.
सोडवा आता. 5 एके 5, 5 10 50, 10 एके 10, 10 चौक 40. बघा खाली 1 राहिला, वरती किती राहिले 4. 4/1 म्हणजेच उत्तर किती आलं आपलं 4. पर्याय बघा, दुसरा नंबरचा पर्याय 4. विद्यार्थी मित्रांनो, गणित अवघड आहे, पण तुम्ही अशा पद्धतीने जर प्रत्येक स्टेप बाय स्टेप जर सोडवत जर गेला तर तुम्हाला उत्तर हे लगेच सापडू शकते. फक्त की तुम्ही स्टेप मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही एकही स्टेप चुकवू नका. ज्या वेळेस तुम्हाला अशा प्रकारचं गणित येईल, एकतर माणसांचं रूपांतर मुलांमध्ये किंवा स्त्रिया जर विचारलं असेल तर स्त्रियांचं रूपांतर माणसांमध्ये किंवा माणसांचं रूपांतर स्त्रियांमध्ये करा, की जेणेकरून तुम्हाला ते गणित सोयीस्कर आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला सोडवता येईल. अशा प्रकारे तुम्ही उत्तर काढू शकता. बघा मित्रांनो, 3ऱ्या नंबरचं गणित खास मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे अवघड गणित दिलेत, की जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीच्या वेळेस कितीही अवघड प्रकारचं अशा पद्धतीवर जर गणित आलं तर तुम्हाला काय पद्धत वापरता येईल आणि काय मेथड वापरता येईल हे मी या व्हिडिओमध्ये पूर्णतः माझ्या पद्धतीने सांगितलेले आहे. तरी ती तुम्ही काळजीपूर्वक आणि व्हिडिओ स्लो करून तुम्ही बघू शकता. चला तर मग 3ऱ्या गणिताला सुरुवात करूया. बघा, 10 मुले किंवा 12 स्त्रिया एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. जर 15 मुले व 6 स्त्रिया एकत्रितपणे काम केल्यास ते काम किती दिवसात संपवतील? बरोबर. बघा पर्याय बघा, पहिला पर्याय 10, दुसरा 8, तिसरा 6, चौथा 5. मित्रांनो, जसं मी आता दोन्ही गणित जशी मागं सोडवली तीच पद्धत सेम टू सेम इथे वापरायची आहे. तिन्ही प्रकारचे गणित तुम्हाला जी मी आता सांगितल्यात त्याची जी पहिल्या आणि दुसऱ्याला जी मेथड जी वापरली तीच मेथड ह्या 3ऱ्या नंबरला सुद्धा वापरायची आहे. एकतर तुम्ही मुलांचं रूपांतर स्त्रियांमध्ये तरी करा किंवा स्त्रियांचं रूपांतर मुलांमध्ये तरी करा. पहिल्यांदा त्यांची पॉवर काढून घ्या. ओळखा गणितामध्ये काय सांगितले की मुलांची पॉवर किती आहे, स्त्रियांची पॉवर किती आहे. चला तर उत्तराला सुरुवात करूया. बघा, पहिल्यांदा आता मी माझ्या माहितीसाठी मी सध्या गणित शॉर्टकट पद्धतीने लिहून घेतो. बघा काय सांगितले, 10 मुले किंवा 12 स्त्रिया. बघा आता इथे 10 तर मुले म्हणून मी आता इंग्लिशमध्ये बघा मी लिहून घेतो 10 बॉयज किंवा म्हणून मी ते ऑब्लिक करतो किती 12 स्त्रिया म्हणजे 12 फिमेल. बरोबर. यांना किती दिवस लागतात? बघा 10 दिवस लागतात. बरोबर का? हा आपला पहिला पोर्शन झाला. आता दुसरं काय सांगितलंय बघा, 15 मुले म्हणजेच 15 बॉयज. बरोबर. आणि व 6 स्त्रिया, इथं व सांगितलं म्हणजे काय होणार, अधिक होणार आहे. बरोबर. किती सांगितल्यात? 6 स्त्रिया म्हणजे 6 फिमेल. यांना एकत्रित काम केल्यास किती दिवस लागणार? बरोबर. असं हे आपलं गणित आहे शॉर्टकट पद्धतीनुसार. हा 2रा नंबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता बघा मग सांगितल्याप्रमाणे आता काय करू शकता तुम्हाला बघा गणित बघितलं लगेच क्लिक झालं पाहिजे की कोणाची पॉवर कोणासोबत जोडली. बघा इथं बघा त्यांनी काय केलंय, 10 स्त्रिया सांगितल्यात, 10 मुलं सांगितल्यात, त्यांच्या बरोबर 12 स्त्रिया आहेत. बरोबर. म्हणजे एकीकडे जर 10 जर मुले जर असतील तर एकीकडे 12 स्त्रिया असतील. हे जेवढे काम करणार तेवढेच काम 12 स्त्रिया करणार. दोन्ही मिळून दोघांचं सेम काम तेवढंच होणार. म्हणजे कळलं का तुम्हाला काय आहे? जर एका बाजूला जर 10 जर मुलं जर एकत्र करून जर घेतली, समजा हा एक 10चा गट आहे, याच्यात 10 मुलं आहेत सगळी. बरोबर. आणि इकडं हा स्त्रियांचा गट आहे की याच्यात 12 स्त्रिया आहेत. हा पहिला गट जेवढा काम करेल ना तेवढाच गट हा पण काम करणार. का तर 12 स्त्रियांची जेवढी पॉवर आहे तेवढीच 10 मुलांची पॉवर आहे. म्हणजे इथं पॉवर काय सांगितली, सेम टू सेम सांगितली. का तर इथं ऑब्लिक सांगितलं म्हणजे काय सांगितलं, किंवा सांगितलंय. एक तर तुम्ही 10 मुले तरी घेऊ शकता किंवा 10 स्त्रिया तरी घेऊ शकता. म्हणजे ते काम करायला दोघांना पण किती दिवस लागणार आहेत, तर 10 दिवस लागणार आहेत. बरोबर. म्हणजे इथं दोघांची पॉवर सेम टू सेम आहे. पण आता बघा त्यांनी खाली प्रश्न काय विचारलाय की 15 बॉयज म्हणजे 15 मुले अधिक 6 स्त्रिया यांना किती दिवस लागणार? बरोबर. हा आपल्याला आता त्याचं उत्तर काढायचंय. आता तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे काय करणार, एक तर मुलांचं रूपांतर स्त्रियांमध्ये तरी करा किंवा स्त्रियांचं रूपांतर मुलांमध्ये तरी करा. बरोबर. तर आता आपण सध्या काय करू शकतो की सरळ सरळ स्त्रियांचं रूपांतर आपण मुलांमध्ये करू शकतो. बघा
आता तुम्हाला सांगतो कसं रूपांतर करायचं. बघा इथं बघा काय सांगितलंय, 12 स्त्रियामध्ये किती मुलं आहेत? तो 10 मुलं आहेत, बरोबर का? मग आता ह्याच्या स्त्रिया किती केल्यात? इथं निम्म्या केल्यात, बरोबर आहे का? इथं बघा स्त्रिया काय केल्यात? 12च्या निम्म्या केल्यात, मग 6 स्त्रिया. मग मुलं पण किती होणार व्हायचीच आता? 10च्या ऐवजी 5, म्हणजे 5 काय होणार? बॉयज होणार. म्हणजे 5 मुलं जेवढे काम करतात तेवढे 6 स्त्रिया मिळून काम करणार. बघा रूपांतर मी केलं का नाही? बघा काय केलं मी. बघा जर का 12 स्त्रिया जर घेतल्या तर आपल्याला पोरं किती घ्यावी लागली असती? 10. तर आता मी स्त्रिया इथं निम्म्या केल्या, म्हणजेच काय केल्या? 12च्या मी निम्म्या केल्या, म्हणजे 6 स्त्रिया केल्या. तर पोरं सुद्धा आता मी किती घेणार? निम्मीच घेणार ना, का तर पॉवर जेवढे मला सेम टू सेम पॉवरची तेवढी सेम टू सेम पॉवर मला लागणार आहे, बरोबर. म्हणून मी 6 स्त्रिया घेतल्या, म्हणून माझी इथं पोरं ह्याची तयार झाली 5 झाली का? बघा स्पष्टीकरण तुम्हाला कळलं का? बघा विद्यार्थी मित्रांनो काय केलं इथं, स्त्रिया जर 12 जर असल्या तर 10 मुलं होतात, आणि तेच जर निम्मे जर केले म्हणजे 6 स्त्रिया जर घेतल्या तर आपल्याला पोरं सुद्धा किती घ्यायला लागतील? निम्मीच घ्यावी लागतील, म्हणजे जिथं 5 पोरांचीच आपल्याला पॉवर येणार, बरोबर. मग आता त्यांचं रूपांतर करा. बघा किती समीकरण बघा तयार करा. बघा समीकरण कसं तयार होणार? 10 मुलांना म्हणजे बॉयजला एक काम करण्यास किती? 10 दिवस लागतात, बरोबर. तर आता मुलं बघा आता किती? इथं 15 अधिक हे 5 म्हणजे किती झाले टोटल? आता आपण स्त्रियांचं ह्या ज्या 6 स्त्रियांचं रूपांतर 5 मुलांमध्ये केलंय. तुम्ही म्हणाल की इथं 5 कसं काय मी घेतलं? आता तुम्हाला मी सांगितलं काय केलं मी. ह्या स्त्रियांचं रूपांतर मी मुलांमध्ये केलं, कन्वर्ट केलं, बरोबर आहे का? मग आता इथं 6 स्त्रियांच्या ऐवजी आपण किती घेतली? 5 मुलं घेतली, सेम टू सेम पॉवरची, बरोबर. मग आता ही पहिली 15 मुलं अधिक हे 5 मुलं म्हणजे किती मुलं झाली? 20. मग 20 मुलांना किती दिवस लागतील? झालं का नाही समीकरण तयार? बघा 10 मुलांना जर का 10 दिवस लागतील तर 20 मुलांना किती दिवस लागतील? झालं प्रकरण बघा तयार झालं. बघा 10 मुलांना 10 दिवस तर 20 मुलांना किती? बघा 10 1 10, 10 2 20, बे 1 बे 5 10, खाली 1 राहिला, वरती फक्त 5 राहिले, म्हणजे उत्तर किती आलं? 5. बघा मित्रांनो तुम्हाला समीकरण पूर्णतः कळलेलं आहे का? बघा पर्याय बघा 5 नंबरचा पर्याय कुठे आहे का? बघा 4थ्या नंबरचा पर्याय. बघा मित्रांनो खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला स्पष्टीकरण करून सांगितलेलं आहे. बघा काय करायचं, कधीही अशा प्रकारचं जर गणित आलं तर तुम्ही त्यांच्या अगोदर पॉवर काढून घ्या, स्ट्रेंथ बघा किती आहे काय आहे, नंतर एक तर मुलांचं रूपांतर स्त्रियांमध्ये किंवा स्त्रियांचं रूपांतर मुलांमध्ये. जर माणसे आणि स्त्रिया जर विचारले असेल तर स्त्रियांचं रूपांतर माणसांमध्ये, माणसांचं रूपांतर स्त्रियांमध्ये करा, की जेणेकरून तुम्हाला त्यांची मॅन पॉवर ही कळली जाईल. त्यांची पॉवर कळली की ऑटोमॅटिक तुम्हाला हे गणित सुटलं जाईल. तर मित्रांनो तुम्हाला कुठल्याही व्हिडिओमध्ये काय प्रॉब्लेम जर येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा, आम्ही तुम्हाला त्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं स्पष्टीकरण जरूर सांगू. तर नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.